घुमाई तो बार घुमाई हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण कृष्ण हरे जय राम 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 कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजन तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय राम कृष्ण हरि 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 जय राम संत संगतीने थोर लाभ झाला संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादीक मोहनी रसला मायादीक मोहनी रसला मायादीक संत संगतीने थोर लाभ झाला संत संगतीने थोर लाभ झाला संत संगतीने थोर लाभ संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादीक मोहनी रसला मायादीक मोहनी रसला मायादीक आतले बाहेर काम क्रोध आतले बाहेर काम क्रोध वैरे आतले बाहेर काम क्रोध आतले बाहेर काम क्रोध वैरे पैसला अंतरी पांडुरंग पैसला
बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग दुजियाचा वारा लागोने दे अंगा वारा लागोने दुजियाचा वारा लागोने दे अंगा दुजियाचा वारा लागोने द्या ऐसे पांडुरंगा कळू आले ऐसे पांडुरंगा कळू आले ऐसे पांडुरंगा कळू आले घातले बाहेरी काम क्रोध घातले बाहेरी काम क्रोध घातले बाहेरी काम क्रोध घातले बाहेरी काम क्रोध बैसला अंतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग संताने सरता केला सेना न्हावी संताने सरता केला सेना न्हावी संताने सरता केला सेना संताने सरता केला सेना न्हावी ब्रह्मादिका पाहिना तुडे ब्रह्मादिका पाहिना तुडे ब्रह्मादिका पाहिना तुडे घातले बाहेरी काम क्रोध घातले बाहेरी काम क्रोध घातले बाहेरी काम क्रोध घातले बाहेरी काम क्रोध बैसला अंतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी सेना महाराज की जय करवीरेश्वर भगवान की जय सब संतन की जय संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग दुजियाचा वारा लागोने दियंगा ऐसे पांडुरंगा कळू आले घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग संताने सरता केला सेना न्हावी संताने सरता संताने सरता केला सेना न्हावी ब्रह्मादिका पाहिना तुडे जो घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारो
वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना नुपश्यन्ति सिद्धस्वान्तस्थमीश्वरं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेना न्हावी भक्त भला तेने देव बोलवेला सेना न्हावी भक्त भला भला सेना न्हावी भक्त भला सेना न्हावी भक्त भला तेने देव बोलविला सेना न्हावी भक्त भला भला सेना न्हावी भक्त भला रूप पालटोली गेला सेना न्हावी विठ्ठल झाला रूप पालटोली गेला सेना न्हावी विठ्ठल झाला रूप पालटोली गेला सेना न्हावी विठ्ठल झाला सेना न्हावी भक्त झाला सेना न्हावी भक्त झाला संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप विश्वमौली ज्ञानोबाराय विश्वमौली ज्ञानोबारायांच्या संबंधानं बोलत असताना ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पैल पारू ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भवव्यथा ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जीवलग निर्धारे ज्ञानदेवे सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान
दावियली निज खून ज्ञानदेवी. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं अशा पद्धतीनं वर्णन करणारे संत श्रेष्ठ संत शिरोमणी सेना महाराजांचा अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ संत शिरोमणी सेना महाराज मानवी जीवन जगणाऱ्या प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी संत संगती होणाऱ्या आध्यात्मिक लाभाचं चिंतन करतात. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाच्या काही मूलभूत गरजा आहेत. त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. याही पेक्षा जे काही मिळालंय त्यातून सुख मिळावं वाटतं, दुःख अपेक्षित नाहीये. मानवी जीवनाला प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये हानी नको आहे, आपल्याला लाभाची अपेक्षा आहे. आणि सांसारिक जीव म्हटलं की सांसारिकच लाभाची अपेक्षा करतो. मात्र या अभंगामध्ये संत श्रेष्ठ संत शिरोमणी सेना महाराज सांसारिक लाभ सांगत नाहीयेत, आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आध्यात्मिक लाभ वर्णन करतायत, तोही संतांच्या संगतीत झालेला. विठ्ठल अभंगावरती विस्तृत काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. त्रिभुवनात पवित्र असणारं तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र नेवासा. आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. भगवान परमात्म्याचा अवतार स्वरूप असणारे विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी अवतार घेतला. अवतार घेण्याचं कारण असं की भगवान परमात्म्यानं जगाच्या उद्धाराकरता जे ज्ञान सांगितलं होतं धर्मक्षेत्रावरती, कुरुक्षेत्रावरती, ते ज्ञान सांगत असताना भगवान परमात्म्यानं जी भाषा वापरली ती भाषा संस्कृत भाषा. आणि संस्कृत भाषा जगासी कळेना. जगाला संस्कृत भाषा कळाली नाही तर त्यांचा उद्धार होणार नाही, त्यांचं कल्याण होणार नाही. आणि मग त्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, एवढ्या करता भगवान परमात्म्यानं पुन्हा एकदा काय केला, अवतार घेतला. जे ज्ञान अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला दिलं होतं ते ज्ञान पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करावा, म्हणून माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी अवताराला आले. आणि अवताराला येऊन विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या मायबोलीमध्ये मराठी भाषेमध्ये माझा मराठाची बोल कौतुके, आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला समजेल, आपल्याला रुचेल, आपल्याला कळेल आणि जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आणि तेवढ्या करता माऊली ज्ञानोबारायांनी जन्म घेऊन इथं असणारे का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. त्रिभुवनात पवित्र म्हटल्याच्या नंतर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी भ्रमण केलं, मात्र ही जागा निवडली कशा करता, ते ज्ञानदान करण्याकरता. विठ्ठल 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 आणि जगाचा उद्धार व्हावा, जगाचा उद्धारक असणारे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ठिकाणी जन्माला आली, या ठिकाणी प्रगट झाली. मात्र हे ज्ञानेश्वरीचं हे रचनास्थान पैसखांब पवित्र मंदिर, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. जिथे मंगलता आहे, जिथे दिव्यता आहे आणि जिथे रम्यता आहे, असं विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं हे पैसखांब मंदिर. त्या पैसखांबाला टिकून विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ठिकाणी सांगितली. बघा, माऊली ज्ञानोबारायांनी ज्या दगडाकडे पाठ केली त्या दगडाचं मंदिर झालं. आपण या भूतलावरती अनेक तीर्थयात्रा केल्या असतील, अनेक तीर्थ भ्रमण केलं असेल. मंदिराकरता खांब आपण कितीतरी ठिकाणी पाहिले असतील, मात्र खांबाकरता
त्रिभुवनात एकच मंदिर आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र निवासा येते. विठ्ठला विठ्ठला आणि आपल्या या पवित्र असणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांच्या या दरबारामध्ये गुरुवर्य वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू बन्सी महाराज तांबे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार करोनिया कळस केला मंदिराचा, वैष्णव भाविकासी दिली शिदोरी भक्तीची. पुन्हा एकदा माऊली ज्ञानोबारायांनंतर पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीची ओळख करून देणारे गुरुवर्य बन्सी बाबा. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा. ज्ञानेश्वरी इथे सांगितली, मात्र ज्ञानेश्वरी विषयी प्रेम राहिलं नव्हतं. ज्ञानेश्वरी वाचावी आणि ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे हे कुणालाही ठाऊक नव्हतं. म्हणून पुन्हा एकदा बन्सी बाबांच्या रूपातच माऊली ज्ञानोबाराय आले की काय, आणि पुन्हा एकदा गावगाव जाऊन माऊली ज्ञानोबारायांची ही ज्ञानेश्वरी तिचा प्रचार प्रसार केला. आणि जाता जाता सांगून गेले की असणाऱ्या ज्ञानेश्वर मंदिरावरती काय करा, प्रेम करा आणि ज्ञानेश्वरी वाचा. तिची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचेन भय कळी काळाचे नाही तया. विठ्ठला विठ्ठला आणि या माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिराचा उद्धार करून बाबांनी इथे काही जे नियम घालून दिलेले आहेत, ज्या काही सेवा आहेत, त्या सेवेपैकीच असणारी ही एकादशीची वद्यवारीची सेवा बाबांनी सुरू केलेली होती. आणि परमभाग्य पुण्य फळले बहुता दिवसा या न्यायानं भाग्य उदयाला आलं आणि आजची ही सेवा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली. कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने असणारी ही सेवा संपूर्ण संस्थान विश्वस्त मंडळी परमपूजनीय आदरणीय, मी जी सुरुवातीला जे सांगितलं की भगवान परमात्म्यानं ज्ञान सांगितलं, तेच ज्ञान ज्ञानोबारायांनी सांगितलं, तेच ज्ञान बन्सी बाबांनीही सांगितलं, आणि तेच ज्ञान माऊली ज्ञानोबारायांनी जशी इथं बसून ज्ञानेश्वरी सांगितली त्याच पद्धतीनं आज पुन्हा एकदा जी ज्ञानेश्वरी आपल्याला कळण्याकरता अवघड जाते, ती ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा सोपी करून सांगण्याकरता परमपूजनीय आदरणीय असणारे महंत गुरुवर्य देवीदासजी महाराज म्हस्के या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या आज्ञेतून ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. संपूर्ण विश्वस्त मंडळी, या मंदिराकरता जी योगदान देणारे आहेत ती सर्व मंडळी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठला विठ्ठला एकादशी व्रत सोमवार न करेती कोण त्यांची गती होईल नेनो. तुकोबाराय सांगतात, काय करू बहु वाटे तळमळ आंधळे सकळ बहिर्मुख. आपल्या जीवनामध्ये काही व्रत वैकल्य तपाधिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजे, आणि त्या योगानं आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येणार आहे. म्हणून एकादशी केली पाहिजे, सोमवारही आपण केला पाहिजे, हे उपवास आपण केले पाहिजे. आणि एकादशीचा उपवास आहे. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे भगवान परमात्मा आणि वास म्हणजे त्याच्याजवळ वास करणे. मात्र आपण उपवासाची व्याख्याच बदलून टाकली. आपण उपवासाचा काय करतो? उपहास करतो महाराज. विठ्ठला 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 आणि आजची ही एकादशीची असणारी हरिदिनीची सेवा आज वसुबारस आहे. पवित्र असणारा कार्तिक महिना चालू आहे. काकड आरती प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी संतांनी जी जागृती दिली, त्या जागृतीचं कार्य संतांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुमच्या आमच्यासारखे सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी करत आहेत. इथेही काकडा त्या ठिकाणी चालू आहे. अनेक वर्षाची सेवा माऊली ज्ञानोबाराय बरं का. माऊली अनेक वर्षाची सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या या संस्थांशी संबंध आला. जो संबंध आला त्याला 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. आमच्याही जीवनाचा उद्धार व्हायचा होता, म्हणून माऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यात आम्ही आलो. वडलोपार्जित काहीतरी या मंदिराची सेवा होती. वडील चोपदार राहिलेले आहेत दिंडीचे. आमच्या आजीनं ही वारी केलेली
आणि तदनंतर त्यांच्याबरोबरच आम्हीही दिंडीमध्ये सहभागी झालो आणि दिंडीमध्ये सहभागी होऊन मौली ज्ञानोबारायांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. अव्याहत त्या ठिकाणी ही सेवा आजही करत आहोत आणि त्याच योगानं त्याच पुण्याईनं आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. कीर्तनासाठी उपस्थित प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी या ठिकाणी सर्वच मंडळी नाव घेण्याचे योग्य आहेत. मात्र एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, सर्व या ठिकाणी मंदिराचे विश्वस्त मंडळी असणारे नेवासा तालुक्याच्या बाहेरचेही टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अथपासून इथपर्यंत विनेकरी महाराज आहेत, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी, आपल्या या मंदिरातील असणारे विद्यार्थी मंडळी, आपल्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाला या ठिकाणी या नारदाच्या गादीवरून विनम्र भावे अभिवादन करतो आणि उर्वरित 1 तासामध्ये चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला विश्व मौली ज्ञानोबाराय. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला, मायादिक घातले बाहेरी, काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. विश्व मौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, संत शिरोमणी सेना महाराज आदी करून सकल संतांनी या जगाचं सिंहावलोकन केलं, भ्रमण केलं. सिंहावलोकन करून त्यांच्या लक्षात आलं की या जगतामध्ये प्रत्येक जीव या ठिकाणी कुणाची ना कुणाची काय करतो, संगती करतो. प्रत्येक जीव संगती करतो, संगतीशिवाय कुणालाही करमत नाही. अगदी एकलेनी कंठेची म्हणून येणे केले निर्माण 14 भोने, देवालाही करमलं नाही. मग तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीव संगतीशिवाय कसा राहू शकतो? मात्र प्रत्येक जीव संगती करतो, कुणाची ना कुणाची संगती करतो. त्या संगती करण्याच्या पाठीमागे कधी कधी त्या जीवाला लाभही प्राप्त झाला आणि कधी कधी त्या जीवाला हानीही प्राप्त झालेली आहे. म्हणजे संगतीत गेल्याच्या नंतर मानवी जीवाला त्या ठिकाणी कधी कधी जीवनामध्ये लाभ प्राप्त होतो, कधी कधी हानीही प्राप्त होते. याचा अर्थ असा आहे की संगतीनेच जीवनामध्ये लाभ प्राप्त होतो, संगतीनेच जीवनामध्ये हानी प्राप्त होते. संगतीनेच जीवनाची अधोगती आहे, संगतीनच जीवनाची प्रगती आहे. पतन उद्धार संगाचा महिमा, त्याच्यावी अधम संत ठेवी, त्याच्यावे अधम संत. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, महिमा त्याच्यावे अधम संत ठेवी, त्याच्यावे अधम संत. पतनोद्धार संगाचा महिमा, त्याच्यावे अधम संत ठेवी, अधम संत ठेवी. म्हणजे संगतीनच जीवनाचा उत्कर्ष होतो, संगतीनच जीवनाचा अपकर्ष होतो.
संगतीनच जीवनाची प्रगती आहे, संगतीनच जीवनाची अधोगती आहे, संगतीनच लाभही होतो, संगतीनच हानीही होते. आणि माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या माऊलींनी सांगितलं की पतन उद्धार संघाचा महिमा. संघाचा महिमा काय आहे? संगतीनच पतनही होतं आणि संगतीनच उद्धारही होतो. मग आपण संगती कुणाची करावी हेही या चरणामध्ये सांगितलं. त्याजावे अधमा, अधमांचा त्याग सांगितला. आणि संत सेवी विठला 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 संतांची संगती करायला सांगितलं. तुकोबाराय म्हणतात की पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. अधमांचा त्याग करायचा आणि संतांची संगती करायची. अधमाचा त्याग का करायचा? अधमाच्या संगतीनं काय हानी होते, अधमाच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय अपकर्ष होतो, काय अधोगती होते, काय हानी होते ती आम्हाला जरा सांगा. अपकर्ष होतो, अधोगतीला मनुष्याचं जीवन जातं, पतनाला जातो मनुष्य. त्याचं कारण असं आहे की अधम काय करतो तर अधम आपला विवेकाचं काय करतो, हरण करतो. आपला विवेक जागा राहत नाही माणसाचा विवेक. मग काय करावं काय नाही करावं, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय चांगलं आहे काय वाईट आहे हे देखील कळत नाही. म्हणून तो अधम त्या अधमाच्या संगतीत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनेकांचा पतन झालेला आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. प्रसिद्ध उदाहरण आहे, आपण ऐकलेलं असेल. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला. ढेकणाच्या संगतीत टणक असणारा हिरा जो की आयरणीवरती ठेवावा, आयरणीवरती ठेवून त्याच्यावरती 10-20 किलोचा काय असेल त्या वजनाचा घन टाकावा. तोही टाकताना असा तसा टाकू नये महाराज. तो टाकताना पूर्ण असा फिरवून घ्यायचा आणि मग ताकदीनिशी तो हिऱ्यावरती तो घाव घालायचा. असा असणारा हिरा, तो हिरा जर फुटला तर तो हिरा कशाचा? तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा. करणीचा होय तुला, करणीचा होय तुला, करणीचा होय तुला. तोची मोल पावे खरा, ऐरणीचा होय तुला, ऐरणीचा होय तुला, ऐरणीचा होय तुला. मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. खरा जर हिरा असेल तर तो त्याचा चुरा होणार नाही. तो एकतर आयरणीत शिरेल नाहीतर घनात शिरेल. खरा हिरा भंगत नाही. असा एवढा टणक असणारा हिरा, एवढा कडक असणारा हिरा मात्र ढेकणाच्या संगतीत जर गेला तर तो काय होतो? भंग पावतो, त्याचा चुरा होतो. तुम्ही म्हणाल पटत नाही आम्हाला, तुम्ही म्हणाल पटत नाही आम्हाला, आम्ही काही अनुभव घेतला नाही. मग आपण अनुभव घेऊन पाहायला काय हरकत नाही. मी ढेकणं घेऊन येतो,
ते बी राहिले नाही. आता राहिले नाही, ते तेही राहिले. प्राप्त करण्याला मला सायास करावे लागतील. आता ढेकणं राहिले नाही, म्हणून ढेकण प्राप्त करण्याकरता मलाही सायास करावा लागेल. मात्र मी कितीही कष्ट होऊ द्या, मी ढेकण आणणार म्हणजे आणणार. मात्र तुम्ही हिरा पैदा करा, आपण परीक्षण घेऊ. विठ्ठला सांगायचा मुद्दा असा आहे, ढेकणाची आणि हिऱ्याची जशी त्या ठिकाणी ढेकणाच्या संगतीत गेल्याच्या नंतर हिऱ्याला त्या ठिकाणी हिऱ्याची काय झाली, अधोगती झाली ना. तसंच मानवी जीवन जगत असताना आपण जर एखाद्या कुसंगतीमध्ये गेलो ना, तर कुसंगतीने आपल्या जीवनाचं काय होणार आहे, अधपतन होणार आहे. अनेक उदाहरणं सांगता येतील की ज्यांच्या जीवनामध्ये कुसंगती घडल्यानं चांगलं जीवन असणार त्या ठिकाणी वाईट मार्गाला जावं लागलं. रामायणामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे. रामायणामध्ये कौशल्या माता आहे, कैकई माता आहे, सुमित्रा माता आहे आणि यांची 4 मुलं असणारे प्रभू रामचंद्र, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण. कौशल्येचा बोला कौशल्येचा राम आहे आणि कैकईचे भरत, शत्रुघ्न आणि सुमित्रेचा लक्ष्मण. कैकईचा आपलं कौशल्येचा राम आहे, कैकईचे भरत आणि शत्रुघ्न आहे. राम आणि भरत शत्रुघ्न हे सावत्र भाऊ आहे. सावत्र भाऊ असताना देखील आणि सावत्र आई असणारी कैकई कौशल्येनं जेवढं प्रेम प्रभू रामचंद्रावरती केलं नाही, त्याच्यापेक्षा काकणभर ज्यादा प्रेम कुणी केलं, कैकईनं केलं. कैकईनं भरतावरती जेवढं प्रेम केलं नाही, शत्रुघ्नावरती जेवढं प्रेम केलं नाही, त्याच्यापेक्षा अधिक काकणभर प्रेम प्रभू रामचंद्रावरती केलं. मात्र कैकई त्या कुसंगतीमध्ये आली. कुणाच्या? मंथरा. आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे. कुबुद्धीची मंथरा, कुविचाराची मंथरा, असे कुविचाराची बुद्धीची असणारी मंथरा कैकई जवळ गेली आणि कैकईच्या अंतकरणामध्ये असणारा प्रभू रामचंद्राविषयीचा जो भाव आहे, जे प्रेम आहे, ते प्रेम कमी करण्याचा प्रयत्न केला. अंतकरणामध्ये स्वार्थ उत्पन्न होईल असे काही बोल तिनं त्या कौशल्या मातेच्या कैकईनं कौशल्य मातेच्या कानामध्ये सांगितले बघा. म्हणून कुणीही काहीही सांगू लागलं तर त्याला म्हणायचं असं पुढे उभा राहा, असा पुढे उभा राहा किंवा माझ्या समोर बसून बोल, कानात काय बोलू नको. कारण कानात बोललेलं लवकर इथपर्यंत जात. विठ्ठला विठ्ठला कैकईच्या कानामध्ये कुविचार घातला. अगं कैकई, वेडीयस का? अरे प्रभू रामचंद्रावरती एवढं प्रेम करते, तुला कळतंय का? अगं तुझा मुलगा त्या ठिकाणी त्याच्या हाताखाली राहील, त्याची सेवा करावी लागेल. उद्या प्रभू रामचंद्र राजा होणार आहे. राम राजा झाल्याच्या नंतर तुझ्या मुलाला काय व्हावं लागेल? त्याचा दासच व्हावं लागेल आणि सेवाच करावी लागेल. आणि कधी राजा होणार तुझा भरत? अशा अनेक गोष्टी सांगितल्या. मला तो मुद्दा सांगायचा नाही. कुबुद्धीची असणारी मंथरेच्या संगतीत कैकई आली आणि कैकई प्रभू रामचंद्रावरती अत्यंत प्रेम करणारी कैकई बुद्धी बदलली. अनेक बुद्धीचे तरंगण क्षणोक्षणा पालटती रंग, या न्यायानं बुद्धी बदलली आणि बुद्धी बदलल्याच्या नंतर स्वार्थ अंतकरणामध्ये निर्माण झाला. जे प्रभू रामचंद्र उद्या त्यांचा राज्याभिषेक होणार आहे, तेच प्रभू वनवासाला कुणी धाडलं? कैकईने धाडलं. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. विठ्ठला विठ्ठला असे अनेक उदाहरणं सांगता येतील. फळाची संगती उपयोगाची नाही, फळाची संगती उपयोगाची नाही. आपणा पाय जाते संगे
आपणा पाय त्याची संग आपणा पाय त्याची संग खळाची संगती उपयोगाची नाही आपणा पाय त्याची संगे आपणा पायाची संगती उपयोगाची नाही आपणा पाय त्याची संगे हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता खळाची संगती उपयोगाची नाही खळाची संगती उपयोगाची नाही आपणा पाय त्याची संगे हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली खळाची संगती उपयोगाची नये आपणा आघात अपाय त्याचे संगी. आपल्याला त्या ठिकाणी खळाच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपण अधोगतीला जाणार आहे हे निश्चित ठरलेलं आहे. असणारा एक शकुनी जरी आपल्या जीवनामध्ये आला तर आपण 100 जरी असाल ना तरी आपल्याला त्या ठिकाणी काय व्हावं लागणार आहे, अधोगतीलाच जावं लागणार आहे. म्हणून आपण काय करावं, संतांनी सांगितलंय ना, त्याजावे अधमा, अधमांचा त्याग करायचा आहे आणि संतांची संगती करायची आहे. अधम त्याजावे अधमा संत सेवी. बरं, अधमाच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपला त्या ठिकाणी अपाय होतो, अधोगती होते, हानी होते, आपल्या जीवनाचं पतन होतं. मग संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर असा काय लाभ प्राप्त होतो, असा नेमकं काय लाभ प्राप्त होतो, संतांची संगती का करावी. तुकोबाराय म्हणतात, संतांची संगती केली, संतांची संगती केली तर आपल्या जीवनामध्ये जो लाभ प्राप्त होतो तो आध्यात्मिक लाभ प्राप्त आहे. सांसारिक जीवाच्या ठिकाणी लाभाची व्याख्या वेगळी, सांसारिक जीवाच्या ठिकाणी लाभाची व्याख्या वेगळी आणि संतांच्या अंतकरणामध्ये जी लाभाची व्याख्या आहे ती वेगळी आहे. तुम्ही आम्ही वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, ही लाभाची व्याख्या आहे. 1 रुपया सापडला तरी आपल्याला लाभ झाल्याचा भास होतो, लाभ होत नाही. मात्र संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर सांगतो लाभ काय काय प्राप्त होतो. त्यापैकी तुकोबाराय सांगतात की भावे भावे तुका म्हणे सतसंग बरा, कुसंग हा फेरा 84चा ओढाळाच्या संगे, सात्विक नासली क्षण एक नाडली समागमे. गोड उदाहरण आहे. गावगावी आपण प्रवास करतो, प्रत्येक गावामध्ये आज पाहायला आपल्याला अनेक गोष्टी पाहायला भेटतात. त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की गावगाव आज गायी फिरताना दिसतात. गायी आपल्याला गावगाव स्टँडवरती फिरताना दिसतात. त्या मानानं कुत्रे आता फिरत नाहीत, कुत्र्यांना आता दावणी केलेल्या आहेत, कुत्रे आता दावणीला बांधलेले आहेत आणि गाया मोकाट फिरतायत. काय संताची भूमी आहे, आपल्याला कळालं पाहिजे फायदा कशात आहे आणि तोटा कशात आहे. कुत्र्याला कितीही सांभाळलं, कितीही जीव लावला, कुत्र्याला कितीही चांगले चांगले बिस्किट घातले तरी ते एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. मात्र गायीची सेवा जर केली आपण, गायी जर सांभाळली, गायी म्हणजे जर्सी नव्हे, गावरान गाई, गावरान गाय सांभाळावी, तिच्याकडून आपल्याला
कधीही हानी होणार नाही, तिच्याकडून लाभच लाभ होणार आहे. मात्र गाय पाळणारी माणसं कमी झाली आणि कुत्री पाळणारी माणसं जास्त झाली. विठाला विठाला विठ्ठला गावामध्ये मोकाट फिरणारी जी गाय होती ती इकडे तिकडे फिरून मस्तपैकी या भाजी मंडईत त्या भाजी मंडईत, या दारात त्या दारात असं खाऊन ताजी तवानी झालेली होती आणि फिरायची या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. मोकाट होती ना, फिरायची. फिरता फिरता एका दावणीच्या गायीजवळ गेली महाराज. एका दावणीच्या गायीजवळ गेली आणि तिने पाहिलं ही दावणीची गाय आहे. मालकीला घासही आणतो, मालकीला मकाही आणतो, मालकीला मूर घासही आणतो, सगळी व्यवस्था करतो, पेंड आणतो. हे सगळं घालूनही तिची तब्येत कशी होती? अशी बारीक तब्येत होती. आणि मग या गायीनं त्या गायीला विचारलं, का ग तुझा मालक तुझी एवढी सोय घेतो तरी तुझी तब्येत एकदम कृश झाली? तिनं सांगितलं, काय सांगावं तुला, खाल्लेलं अंगी लागत नाही. मग तिला सांगितलं, तुला तब्येत करायची का? तुला जर तब्येत करायची असेल तर माझ्यासोबत यावं लागेल. आणि कुसंगतीच्या विचाराची जी माणसं आहेत ना, ते काहीतरी लोभ देऊन आपल्याला काय करतात, घेऊन जातातच महाराज. आणि मग त्या गायीनं सांगितलं, अगं चल, ताजा माल वावरातून कापून आणल्याच्या नंतर घरी येऊपर्यंत तो शिळा होतो, तसं खात नाही मी, डायरेक्टच तिथे जाऊन चल म्हणे माझ्यासोबत. आणि मग ही ओढाळ गाय असणारी त्या सात्विक गायीला घेऊन गेली. कुठे? लोकाच्या शेतामध्ये. लोकाची कडी आणि धाव धाववाडी महाराज. लोकाच्या शेतामध्ये नेलं. एक दिवस झाला, 2 दिवस झालं, त्या शेतकऱ्यानं पाहिलं, अरे आपला माल या ठिकाणी, आपल्या मालाचं नुकसान कोण करतंय, म्हणून त्यानं एक दिवस लक्ष दिलं. आणि लक्ष दिल्याच्या नंतर पाहिलं, आता ही नवीनच त्या ठिकाणी ऍडमिशन होतं, हिला काही माहिती नव्हतं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चारा वगैरे खायचा. ही ओढाळ मात्र हुशार होती. ही गेली की एक घास खायची वरती पाहायची, एक घास खायची वरती पाहायची. तिला सवय झाली होती, कारण तिला माहिती होतं कदाचित आपण खाण्यामध्ये जर मग्न झालो, मालक आला तर आपल्याला टोले खाल्ल्याशिवाय गत नाही. मात्र ही कधीच्या नवत. आणि हिला खायला मिळालं महाराजीनं जेच मुंडकं घातलं तर ही कडते ती कड. मात्र मालक आला आणि मालक आल्याच्या नंतर जी ओढाळ होती ती पळून गेली आणि हिला टोले खावा लागले. क्षणयक नाडली समागमे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुसंगतीने हानी होते आणि संत संगतीमध्ये लाभ होतो. संत संगती होणारा जो लाभ आहे, जो आध्यात्मिक लाभ आहे, त्याचं चिंतन संत शिरोमणी सेना महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला. हो संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने
संत शिरोमणी सेना महाराज म्हणतात, संत संगतीत काय लाभ झाला? मोह निरसला मायादिक. आमच्या जीवनामध्ये असणारा मोह निघून गेला. आमच्या जीवनावरती जो मायेचा पगडा होता, तो मायेचा पगडा त्या ठिकाणी कमी झाला. या संसाराविषयी असणारी आसक्ती, किंबहुना या संसाराविषयी खरं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं की ज्या योगानं हा मोह त्या ठिकाणी त्याचा निराश झाला. म्हणजे खरं काय खोटं काय हे आम्हाला कळालं, सार काय असार काय हे आम्हाला कळालं. आणि संत कृपेनं आमच्या जीवनामध्ये सतसत विवेक बुद्धी आम्हाला प्राप्त झाली. म्हणजे संत आपल्याला विवेक देतात. संत आपल्या जीवनामध्ये जे मायाजाळ आहे, हे आपलं ते आपलं, त्याच्याविषयी विठाला 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 संत आपल्या जीवनामध्ये विवेक देतात. संत आपल्याला जीवनामध्ये वैराग्य देतात. आसक्ती विरहित करण्याकरता वैराग्य देतात, ज्ञान करून देतात आणि खरं आत्मस्वरूप आपल्याला त्या ठिकाणी काय करतात? प्राप्त करून देतात. म्हणजे विवेक देणारे संत आहेत, वैराग्य देणारे संत आहेत, ज्ञान देणारे संत आहेत. आणि आपण कोण आहोत, कशा करता आलो, कुठे जायचंय, काय करायचं, या सर्व गोष्टीचं ज्ञान करून देतात. आणि या संसाराविषयी जो मोह आपण धरलेला आहे, त्या मोहाची निवृत्ती करतात. नाहीतर काकड्यामध्ये आपण ऐकतो, रोज म्हणतो आपण, माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. बुद्धी होते का पण आपली? धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या, हे सगळं खोटं आहे, हे लटकं आहे, ही बुद्धी होते का? मात्र ती संत आपल्याला प्राप्त करून देतात. आपल्याला सांगतात की बाबा या मोहामध्ये राहू नको. मोह कुठे जन्माला येतो? मोह कुठे जन्माला येतो? ह्या मायेचा एवढा पगडा आहे महाराज. मोहाची व्याख्या, मोहाचा जन्म सांगितला माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये. मोह कुठे जन्माला येतो? भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये सांगितलं, इच्छा द्वेष हे आई वडील आणि त्यांच्या पोटी जुळे मुलं जन्माला आली, त्यांची नावं द्वंद्व आणि मोह हे माझ्या मनाची गोष्ट नाही. भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये सांगून ठेवलं, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतप. या श्लोकावरती भाष्य करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तेथा इच्छा ही कुमारी जाहली, ती कामाची तारुण्याली, मग द्वेषाची मांडली वराडीक, मग तया दोघास्तव जन्मला द्वंद्व मोह झाला, तो अजेयाने वाढविला अहंकारी. तेने भूते भांबावली, संसारा आडवा माझी पडली, आणि महादुःखाचे घेतली दांडेवरी. विठाला 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 अंतकरणामध्ये हा या शरीरात हे राहतात बर का. मनाजी पाटीलही याच गावात राहतात, अहंकार नावाचे पाटीलही याच गावात राहतात, आणि इच्छाही इथेच, द्वेषही इथेच, आणि जन्माला आलेले मुलंही द्वंद्व आणि मोह. आपल्याला मोहापर्यंत यायचंय. हा मोह साधा नाही महाराज. हे माझं, ते माझं, वावर माझं, घर माझं, पैसा माझा, सोनं माझं, एवढ्यावर थांबत नाही. आई माझी, बाप माझा, हे म्हणणं जरा कमी झाले आता. आई माझी, बाप माझा, मुलं माझी, आणखी पण असा म्हणत नाही कधी, विठ्ठल माझा 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 माझा, नाही म्हणत महाराज. देवाला माझं म्हणावं, त्या दिवशी आपल्या जीवनातील असणारा मोह जाणार आहे. तो मोह निर्माण झाला की माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, त्याचं अहित झाल्याशिवाय राहत नाही. इथेच नाही
तर वरतीही त्याच्या हिताकरता तो काय होऊन जातो, नाही मिळत महाराज, वरतीही मिळत नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मोह धरलिया ऐसे होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल, पारलोक अंतरेल आही केसी. मात्र तो मोह जायचा असेल तर आपल्याला संतांची संगती करावी लागेल. विठाला विठाला मग संतांच्या संगतीत मोह जातो, संतांच्या संगतीत मायेचा निराश होतो. मग संत भेटतात का? संत भेटणं एवढी सोपी गोष्ट आहे का? बहुअवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली. संत भेट अवघड आहे. तात मिले पुनि मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई, राज मिले, गजबाज मिले, सब साज मिले, मनवांछित पाई, लोक मिले, सुरलोक मिले, विधि लोक मिले, वैकुंठ में जाई, कहे सुंदर दास सब कुछ मिले, परि संत समागम दुर्लभ रे भाई. अमृत सुख सेवा चंद्रामृत सेवन करता येईल, है की नाही? केलं ना आपण आता कोजागिरी पौर्णिमेला चंद्रामृत घेतलं की नाही? आपण सर्वांनी सेवन केलं, तेही मिळेल. बाह्य सागर हेळा तरवेल, असता जाता रवी धरवेल, परी त्या साधूची भेटन होईल गा, ऐसे कैसी आणि भेटती ते साधू. हे सगळं भेटेल महाराज, मात्र संत भेट होणं कठीण आहे. मग संत भेट होतच नाही का? संत भेट होते, संत भेट होते. मात्र तेवढ्या करता एक तर आपल्याकडे पुण्य असावं, नाहीतर आपलं भाग्य तरी त्या ठिकाणी प्रबल असावं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा दिवसा, भाग्य उदयाचा दिवसा, झाले सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. पुण्य फळलं की झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी सोनियाचा आज परम भाग्याचा दिवस आहे की माऊली ज्ञानोबारायांच्या या दरबारामध्ये सेवा करण्याची संधी मिळते. आज माऊली ज्ञानोबाराय साक्षात त्या ठिकाणी कीर्तन ऐकतायत महाराज. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, चांगलं चाललंय, चांगलं चाललंय, असाच बोलत राहा, है की नाही? पुण्य फळले की संत भेट झाल्याशिवाय राहत नाही. मात्र पुण्य प्राप्त करत असताना अंतकरण कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. जसं त्या ठिकाणी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज म्हणतात की या सुखे चंद्रामृत सेववेल, बाह्य हेळा सागर तरवेल, पुढे आस्था जाता रवी धरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा, ऐसे कैसी आणि भेटती ते साधू. मात्र भेटतात. तुकोबाराय म्हणतात, अर्थ काम चाड नाही चिंता, अर्थ काम चाड नाही चिंता, मान मान मोह नाही मेचा, मान मान मोह नाही मेचा, मान मान मोह नाही मेचा, वरते समाधानी जाणोनी नेला, होते समाधानी त्याची
ते साधू ऐशी ऐशी आले भेटती ते साधू ऐशी ऐशी आले भेटती साधू ऐशी ऐशी आले भेटती अंतःकरणामध्ये कुठलीही कामना नाही, अंतःकरणामध्ये कुठलीही इच्छा नाही. मान मिळाला काय, नाही मिळाला काय, कुठल्याही गोष्टीचा मोह नाही. माना मान मोह, मोह माया मिथ्या, वरते समाधानी जानोनी नेनता. सगळं कळतं पण समाधानाने जीवन जगतात. त्याला संत महात्मे अवचित भेट देतात. ऐसे ऐसी आने भेटती ते साधू. आणि एकदा का साधू भेटले की साधू आपल्या जीवनामध्ये असणारा मोह, आपल्या जीवनामध्ये असणारा जो मायेचा पगडा आहे, तो मायेचा पगडा त्याचा निराश करतात. म्हणून संत शिरोमणी सेना महाराज म्हणतात की मोह निरसला मायादिक विठ्ठल विठ्ठल. कशा पद्धतीने आपल्या जीवनातला मोह त्या ठिकाणी काय करतात, मोह घालतात. मोह जाणं एवढी सोपी गोष्ट आहे का? कशाचाही मोह होतो माणसाला. मोह जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. मात्र कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले. या न्यायानं आपण आंधळा पांगळा म्हणतो महाराज रोज. त्या आंधळ्या पांगळ्या प्रकरणामध्ये संत महात्मे कशी कृपा करतात आणि मोह माया याचा निराश कसा करतात, त्याच्यामध्ये गोड चिंतन असणारे आंधळ्या पांगळ्यामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये सांगतात की साधू संत माया बाप जे का दयेचे सागर. साधू संत माया बाप भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर. भावाचे मुख्य तेही केले कृपादान. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, दयेचे सागर असणारे साधू संत, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर, तिही केले कृपादान, मस्तकी ठेविला कर. त्याने काय झालं, त्यानं काय झालं, माया मोह निरसली. आणि सेना महाराज काय म्हणतात, मोह निरसला मायाधिक, माया मोह निरसली. आणि शुद्ध झाले कलेवर, अंतकरण शुद्ध झालं, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. विठ्ठला विठ्ठला म्हणजे संत महात्म्यांनी त्या ठिकाणी कृपा केली, आपली विवेक सत्सत विवेक बुद्धी जागी केली. आणि विवेक मिळतो तो संताकडे. मौली ज्ञानोबा राय म्हणतात, चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे की जे. वैराग्य प्राप्त करून देतात, कुठलाही मोह राहत नाही. वैराग्य कशाला म्हणायचं, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस
वैराग्य म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका, हे वैराग्य देतात महाराज संत. तरी संतासवे वसता योग ज्ञानी उपासत पैसता, योग ज्ञानी पैसता संत चरण उपासिता वैराग्य गा. ते वैराग्य प्राप्त करून देतात, ते ज्ञान प्राप्त करून देतात. म्हणून संत संगती महत्वाची आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसीन. तैसे हरपले आपण पै पावे, तै संता ते पाहता घेवसावे. मनोनी वानावे ऐकावे या सत्याची त्या सत्याला, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. संत महात्मे आपल्याला देतात. म्हणून संत आपल्याला म्हणतात, घातला दुकान देती आली यासी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. ते म्हणतात, या तुम्हाला विवेक देतो, वैराग्य देतो, तुमच्या जीवनामध्ये असणारे विकार दूर करतो, तुमच्या जीवनामध्ये शांती प्राप्त करून देतो. संत शिरोमणी सेना महाराज म्हणतात, या 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 आम्ही वारीक वारीक करू हजमत वारीक. आम्ही वारीक वारीक करू हजमत वारीक. वारीक वारीक करू हजमत वारीक. आम्ही वारीक वारीक करू हजमत वारीक. करू हजमत वारीक. हजमत वारीक. करू हजमत वारीक. आम्ही वारीक वारीक करू हजमत वारीक. वारीक वारीक करू हजमत वारीक. सेना महाराज म्हणतात, विवेक दर्पण आईला दाऊ. वैराग्य चिमटा हलवू. उदक शांती डोई घोळू. अहंकाराची शेंडी पिळू. भावार्थाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू. सौवर्ण देऊनी हात सेना राहिला निवांत. आम्ही वारीक वारीक करू हजमत वारीक. 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 करू हजमत वारीक. करू हजमत वारीक. करू हजमत वारीक. संत आपल्याला देण्याकरता तयार आहेत, मात्र आपण संताकडे गेलं पाहिजे. आणि संताकडे गेल्याच्या नंतर ते देतात महाराज, विवेक देतात, आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त करून देतात, आपल्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त करून देतात. विकाराचा त्या ठिकाणी काय करतात, निराश करतात. आणि हे विकार गेले, अंतकरण एकदा शुद्ध झालं, शुद्ध झालेला परमात्मा अनायासा आपल्या घरी येतो. न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे राहे ते राहे ते योनी गोपाळ. राहे ते योनी गोपाळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. देवनी गोपाळ राहे तेथे. देवनी गोपाळ राहे तेथे. तुकोबाराय म्हणतात, चित्त निर्मळ करा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. ते निर्मळ करावं लागतं बरं का, निर्मळ करावं लागतं. संत मार्गदर्शन करतात, मात्र कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. आणि ती निर्मळ करणं एवढी सोपी गोष्ट नाही. विकार
काम क्रोध लोभ मद काम मत्सर क्रोध अहं केले हा घरवी ते काम क्रोध केले घरी ते काम क्रोध केले घर रे काम क्रोध केले भरिला विठ्ठल भरिला विठ्ठल तुका म्हणे भरिला विठ्ठल तुका म्हणे भरिला विठ्ठल काम क्रोध संतांनीच म्हणावं महाराज, हे संतांनी म्हणावं काम क्रोध केले घररी ते तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना असणारी संत कृपा झाल्याशिवाय आपण म्हणू शकत नाही. एरवी ते निघत नाहीत महाराज. एकदा शिरले ना ते अंतकरणामध्ये ते बाहेर निघत नाही. त्यांना झोडून बाहेर करावं लागतं. त्यांना हाणून मारून शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात ते असे निघत नव्हते. आम्ही त्यांना जोडलं महाराज. आता साजली झाले मी निसंग. एखादी आई उठायची विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. काम क्रोध हे जोडियेले मांग. केला मोकळा मार्ग चुरंग आईचा जोगवा मागेला. आईचा जोगवा मागेला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात काम क्रोध हे झोडियेले मांग आणि मार्ग मोकळा केला मोकळा मार्ग सुरंग. मार्ग मोकळा केला. जसं नाथ महाराज म्हणतात ना त्याचप्रमाणे सेना महाराज म्हणतात की आम्हीही त्यांना बाहेर काढलं अभंगाचं. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. 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 घातले बाहेरी काम क्रोध
कुमारी दोबार 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 कुमारी पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु बंशी महाराज की, सद्गुरु महाराज की जय। दोबार कुमारी दोबार कुमारी घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. काम क्रोधाधिक विकारांना बाहेर काढून आमच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा बैसला अंतरी पांडुरंग. काम क्रोध बाहेर निघणं एवढं सोपं नाही. भल्या भल्यांना त्या कामानं त्रास दिलेला आहे, आपण ऐकलेलं आहे. धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने यडका मदन. आता खूप काही आहे. अनेकांना त्रास दिला महाराज. असे जे काम क्रोधाधिक विकार आहेत ते संत कृपेनं बाहेर जातात. म्हणून संताची संगती आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे. आणि संतच देवालाही आज्ञा करतात. देव संताची आज्ञा पाळतो बर का. देव संताच्या आज्ञेच्या बाहेर नाही. संतांनी म्हटलं ना की यांचा उद्धार करा, यांना जवळ करा, यांच्या जवळ जा, यांच्या घरी राहा. ऐकतो महाराज देव. पारी पंढरीनाथ लळा पारी पंढरीनाथ लळा पारी पंढरीनाथ लळा पारी संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. कुणाचा? संतांचा. नाथ महाराज म्हणतात तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी. देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. एरवी हाती न धरे अनाते. संतांनी सांगितलं ना यांच्याकडे जा. अहो देवाला देखील सांगितलं. देवाने विचारलं संतांना मी कुठे राहू, कुठे राहू म्हटल्याच्या नंतर असणारे संत श्रेष्ठ वाल्मिक ऋषी सांगू लागले अशा ठिकाणी राहा. कुठे राहा प्रश्न विचारला होता प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या वेळेला. मी कुठे राहू? त्यावेळेला सांगितलं सुनहु राम अब कहू निकेता. जहाँ बसहु सिय लखन समेता. राम सिया राम जय जय राम. काम क्रोध मदमानन मोहा. लोभन क्षोभन रागन द्रोहा. राम सिया राम जय जय राम. जिनके कपट दंभ नहीं माया. तिनके हृदय बसहु रघुराया. राम सिया राम जय जय राम.
सिया राम सिया राम जय जय राम जय जय राम जय जय राम। काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभ नाही माया तिनके हृदय बसहु रघुराया। त्यांच्याच हृदयात राहा आणि मग असे संत महात्मे म्हणतात आम्ही काम क्रोधाधिक विकार बाहेर काढले जेणेकरून बैसला अंतरी पांडुरंग। आणखी काय झालं तुझी याचा वारा लागून दी अंगा तेही संत कृपेनंच झालं। माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान। दुजियाचा वारा म्हणजे द्वैताचं द्वैत हा माझा तो आपला हा त्यांचा हा भावच राहत नाही महाराज। सगळे सारखेच राहतात द्वैत राहत नाही। असं व्हावं असं जीवन व्हावं कुणालाही भेटलं की असं वाटावं हृदय एक झाले हे हृदयची ते हृदय घातले द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली गौरला हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर आणि संत शिरोमणी सेना महाराज म्हणतात की हे काही जे आध्यात्मिक लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले ते संत कृपेनं झालं। संत सेना महाराज म्हणतात की संताने सरता केला सेना न्हावी ब्रह्मादिका पाही नातुडे जो सरत केलं म्हणजे काय आम्हाला संताच्या पुढे नेऊन ठेवलं आणि आमच्यावरती कृपा केली संतांनी। सेना महाराज म्हणतात ना सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दावियली निज खून ज्ञानदेवे। ज्ञानोबारायांनी आमच्या परमार्थाची फलप्राप्ती आम्हाला करून दिली। भगवान परमात्म्याची भेट झाली आमच्या जीवनाचं कल्याण झालं उद्धार झाला आमच्या जीवनाचा उत्कर्ष झाला। त्याकरता संत विश्वमौली ज्ञानोबारायांची कृपा जशी सेना महाराजांवरती झाली तशी आपल्यावरतीही व्हावी आणि विश्वमौली ज्ञानोबारायांची कृपा माझ्यावरतीही झाली परम भाग्यानं। त्या कृपेनंच या ठिकाणी आज मौली ज्ञानोबारायांसमोर तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न आहे। गेली 15 वर्षापासून ही सेवा अव्याहत चालू आहे। मौली ज्ञानोबारायांच्या दिंडीमध्ये 2010 साली सुरुवात झाली माझ्या परमार्थाची आणि परमार्थीचे जे मार्गदर्शक आहेत आपण सर्वच आहात आहे की नाही आपण सर्वच आहात। आपल्या कृपेनंच त्यामध्ये परमपूजनीय आदरणीय आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून मला परमार्थाची ही वाटचाल प्राप्त झाली ज्यांनी मला आळंदीला नेऊन घातलं त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामायणाचार्य नंदकिशोरजी महाराज खरात त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये आमच्या गावातील असणारे परमपूजनीय आदरणीय आमचे गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक पारमार्थिक मार्गदर्शक परमपूजनीय आदरणीय आज आले नाहीत गायनाचार्य अंजाबाप्पू महाराज कर्डिले आणि आदरणीय बाबा यांनी दोघांनी मला 2010 साली आळंदीला नेऊन घातलं आणि आळंदीला काही मौली ज्ञानोबारायांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कृपेतूनच आज या ठिकाणी उभा आहे। कार्यक्रमाकरता सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे त्या मानाने मी तुमच्या समोर लहान आहे मात्र या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी जी मिळाली परमपूजनीय आदरणीय बाबांनी ही सेवा दिली। आमचे श्री हरी चॅनलचे मालक असणारे सोमनाथ भाऊ वाकुरे यांच्या माध्यमातून ते ज्ञानेश्वरीचं चिंतन आम्हाला ऐकायला प्राप्त झालं मिळालं। मला सांगायचं काय की मौली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला आपण ऐकायला नव्हतो आणि आजही बाबांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली सांगतायत आणि ती आपल्याला ऐकायला मिळते। पुन्हा ज्ञानेश्वरी आपल्याला आपल्या बोली भाषेमध्ये आपल्याला उद्धारक असणारी ज्ञानेश्वरी बाबा सांगतायत। अतिशय मंदिराचा उत्कर्ष त्या ठिकाणी होत आहे त्यांच्या माध्यमातून। यावर्षी आपण पाहिलं सोहळा ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आपल्याला सोहळा जो अनुभवायला मिळाला तो संत मौली ज्ञानोबारायांच्या कृपेनं आदरणीय बाबांचं नियोजन आयोजन त्यामध्ये कृपा आशीर्वाद आहेत ज्यांचे आदरणीय वैराग्य गाथामूर्ती परमपूजनीय राऊत बाबा यांचे कृपा आशीर्वाद आहेत। गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज
आदी करून आपल्या सर्व संस्थांचे विश्वस्त मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे आहेत, भिकाभाऊ आहेत, आमचे असणारे कैलासराव जाधव यांनीही खूप कष्ट घेतले आणि तो सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. मला सांगायचं काय की संत कृपा होत असते आणि संत कृपेतूनच दिव्य कार्य उभे राहत असतात. आपण फक्त संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. संत शिरोमणी सेना महाराज मंदिर आपण नेवासा ते नेवासा फाटा रोडवरती जे नवीन कोर्ट आहे त्या कोर्टाच्या पाठीमागे पतंजली पार्कमध्ये 1,500 स्क्वेअर फुटाचं मंदिर झालं. सुंदर मंदिर उभा राहिला, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि ज्यांनी नाही पाहिलं त्यांना आग्रह करतो आपण मंदिराकडे या, आम्हाला भेट द्या. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो. आमचे लाला मिस्त्री आहेत. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनवितासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी. भाव अक्षराची गाठी टाळी वाजवा. हे माय ज्ञानेश्वरी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, हे माय ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी, हे माय ज्ञानेश्वरी. संत जना माहेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी. भावार्थ दीपिका, हे माय ज्ञानेश्वरी. ब्रह्म साम्राज्य दीपिका टाळी. हे माय ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, हे माय ज्ञानेश्वरी. उपनिषदांचे सार, हे माय ज्ञानेश्वरी. गीतार्थ सागरू, हे माय ज्ञानेश्वरी. भावार्थाचे गिरिवरू, हे माय ज्ञानेश्वरी. नवरसी सागरू, हे माय ज्ञानेश्वरी. आनंदाचे आवारू, हे माय ज्ञानेश्वरी. धर्म कीर्तन, हे माय ज्ञानेश्वरी. संवाद फळ निधान, हे माय ज्ञानेश्वरी. चैतन्याचा दीप, हे माय ज्ञानेश्वरी. अध्यात्म विद्येचे रूप, हे माय ज्ञानेश्वरी. हे माय ज्ञानेश्वरी. हे माय ज्ञानेश्वरी. भवार्णवी नाव, हे माय ज्ञानेश्वरी. विटेचे वैभव, हे माय ज्ञानेश्वरी. भावाचे अवतरण, हे माय ज्ञानेश्वरी. प्रमेयाचे उद्यान, हे माय ज्ञानेश्वरी. अचिंत चिंत चिंतामणी, हे माय ज्ञानेश्वरी. निर्विकल्पाची लावणी, हे माय ज्ञानेश्वरी. साहित्य सोनियाच्या खाणी, हे माय ज्ञानेश्वरी. विवेकवल्लीची लावणी. हे माय ज्ञानेश्वरी. हे माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेळीवा पुरी उत्तरे. नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पिंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आज आश्विन वद्य एकादशी, रमा एकादशी, आणि त्या
वद्यवारी निमित्तानं हरिभक्तीपरायण सचिन महाराज पवार यांनी या ठिकाणी कीर्तन सेवा माऊलींच्या चरणी समर्पित केलेली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे त्यांना अनंत धन्यवाद देऊया आणि महाराजांचा सन्मान संस्थानतर्फे करण्यात येईल. माऊलींनी त्यांचा सन्मान करावा, महाराजांनी त्याचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो.